गव्हाचा दलिया खूपच छान झालेला आहे. कसा बनवला चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी 2 वाट्या गव्हाचा दलिया घेतलेला आहे. 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. हा गव्हाचा दलिया बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो. दलिया मी स्वच्छ करून घेतलेला आहे व कपभर पाणी घालून मी 10 मिनिटाकरता त्याला भिजत ठेवला. दलियासाठी सर्व भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. गॅसवर कढई ठेवली व त्यामध्ये मी 1 पळी तेल घातलं. तेलाचं प्रमाण तुम्ही कमीही करू शकतात. तेल गरम झाल्यावर अर्धे चमचे मी जिरं घातलं. जिरं चांगलं तडतडल्यावर त्यामध्ये मी कांदे टाकले. मी तेल वापरलेलं आहे, तुम्ही त्याऐवजी साजूक तूपही वापरू शकतात. तेलामध्ये मी 2 बारीक चिरलेले कांदे टाकले. कांदे चांगले ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे. 1 चमचा लसूणची पेस्ट टाकली. दलिया खाण्यासाठी खूपच पौष्टिक आहे कारण त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. 2 चमचे तिखट टाकलं. पाव चमचे हळद घातली. अर्धा चमचा धने पावडर टाकली. तुम्ही तिखटाचं प्रमाण हे कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात. हे सर्व मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलं. त्यामध्ये बारीक चिरलेला दुधी भोपळा टाकला. भोपळाही मी मिनिटभर परतून घेतला. टमाटे व ढोबळी मिरची त्यामध्ये टाकली. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या भाज्या त्यामध्ये घालायच्या त्या सर्व घालू शकतात. 1 लहान वाटी शेंगदाणे टाकले. या सर्व भाज्या मी परतून घेतल्या. हा दलिया खूपच झटपट बनतो. संध्याकाळच्या जेवणामध्ये दलिया तुम्ही बनवू शकतात. भिजवलेला दलिया मी कढईमध्ये टाकते. तोही मी सर्व भाज्यांमध्ये व्यवस्थित परतून घेते. हा दलिया शिजण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये पाणी लागतं. 1 चमचा त्यामध्ये मी मीठ घालते. तुम्हाला जर ह्यामध्ये पालेभाज्या जर घालायच्या असतील तर त्याही तुम्ही घालू शकतात. हा गव्हाचा दलिया जर तुम्हाला घरगुती बनवायचा असेल तर तुम्ही जाडसर गहू गिरणीतनं दळून आणू शकतात. दलिया चांगला भाज्यांमध्ये परतला गेलेला आहे. त्यामध्ये मी गरम पाणी टाकते. त्यामध्ये मी 3 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. दलिया तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतात. मुगाची डाळही मी स्वच्छ धुतलेली आहे, ती त्यामध्ये टाकते. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. दलिया खाल्ल्यामुळे वजन तर कमी होतंच पण आपली पचनक्रियाही सुधारते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. दलिया आपला शिजत आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करते व 10 मिनिटं शिजू देते. 10 मिनिटं झालेले आहेत, मी झाकण काढते. दलिया मऊसूत शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. गरम वाफाळलेला दलिया खाण्यासाठी खूप चविष्ट लागतो. तुम्ही पण ह्या पद्धतीनं दलिया बनवून बघा व तुमचा दलिया कसा झाला ते मला कमेंट्समध्ये सांगा. झटपट होणारा गव्हाचा दलिया तयार आहे.